वर्षानुवर्ष थायरॉइडची गोळी घेताय, पण हायपरथायरॉइडिझम आणि थायरॉइड याच्यातला फरकच तुम्हाला माहिती नाहीये. पहिली गोष्ट तर थायरॉइड हा आजार नाही, एक ग्लँड आहे. म्हणजे काय, ग्रंथी आहे शरीरात. जसं आपल्या स्वर ग्रंथी असतात तसा थायरॉइड ग्रंथ असतो, जो इकडे असतो. हृदयाचे ठोके कमी होणे, सतत थकवा असणे, चिडचिड, डिप्रेस्ड वाटणे किंवा थंडी सहन न होणे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन वाढत असेल आणि खूप तुम्हाला प्रयत्न करून सुद्धा वजन जर कमी होत नसेल, म्हणजेच तुमचा जो थायरॉइड ग्लँड आहे तो बरोबर काम नाही करत आहे, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा कमी काम करतो आहे. मग त्याला काय म्हणतात, हायपोथायरॉइडिझम. आणि याच उलट म्हणजे तुमचं वजन एकदम धडाधड कमी होतंय, तुम्हाला खूप घाम येतोय, गरमी सहन नाही होतंय, छातीचे ठोके खूप वाढले आहेत, सतत एन्झायटी वाटते, खूप प्रत्येक गोष्टीला तुम्ही एकदम ओव्हर रिॲक्ट करतायत. अशा सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे तुमचा थायरॉइड ग्लँड गरजेपेक्षा जास्त काम करतोय, हायपर ऍक्टिव्ह आहे, म्हणजेच हायपरथायरॉइडिझम. आता हे ब्लड टेस्ट मध्ये कसे समजणार? तुमचे T3 T4 जर लो आहे किंवा नॉर्मल आहे, पण तुमचे TSH हे जर वाढलंय, म्हणजे तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे. जर तुमचं T3 आणि T4 वाढलं आहे पण TSH कमी झालंय, म्हणजे तुम्हाला हायपरथायरॉइडिझम आहे. खूप लोकांचं तुम्ही ऐकलं असेल, हे करा, अशा प्रकारचा व्यायाम करा, अशा प्रकारचा योगा करा, अशी औषधं घ्या तर तुमचा थायरॉइड पूर्णपणे बरा होईल. सो हे खरं आहे की नाही, ह्याच्यासाठी वाट बघूया पार्ट 2 ची.